नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जो काही 22वा हप्ता आहे PM किसान निधीचा, तो आज 9,32,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तो काही जमा केला जाणार आहे. आणि ही जी काही पोस्ट आहे, ही पोस्ट ॲग्रिकल्चर इंडिया यांनी दिलेली आहे. तर 18,640 करोड इतकं जे काही अमाऊंट आहे ते 9,32,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे. आणि ती की आज इथे यांनी तारीख पण अनाऊन्समेंट केलेली आहे, पाहू शकता. इथं जे आहे 13 मार्च 2026 आहे. तर ज्या कोणी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होत नसतील किंवा जमा होत असतील, कोणाची KYC करायची राहिली असेल तर KYC करून घ्या. आणि ज्यांची कोणाची KYC झालेली नसेल किंवा PM किसानचा हप्ता येत नसेल, त्यांनी जवळच्या कृषी ऑफिसला जाऊन भेट द्या. आणि तुमचं नाव तुमच्या यादीमध्ये आहे का नाही हे कसं चेक करायचं मी सांगतो. माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन क्लिक करायचं आहे तुम्हाला. डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर हा एक पेज येईल तुमच्यासमोर. तर इथं काय करायचं आहे तुम्हाला सांगतो. इथं आपल्या राज्याचं नाव टाकायचं आहे, इथं जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे, इथं तालुक्याचं नाव टाकायचं आहे. इथं सगळं ब्लॉक आहे, तो ब्लॉक तुमच्या ह्याच्यानुसार येईल. म्हणजे आपला मी एक्झाम्पल दावतो, मी ब्लॉक म्हणजे तालुका पण येऊ शकतो आणि तुमचं गाव. तर महाराष्ट्र, मी इथून माझा जिल्हा निवडतो, इथून तालुका आणि इथून गावाचं नाव. तर ते काय करायचं आहे, गेट रिपोर्टवर या बटनावर क्लिक करायचं आहे. पाहू शकता ही आहे तुमची यादी. जी काय महिला असेल इथं पाहू शकता, महिलाच्या समोर जे आहे इथं F येतं, इथं असं नाव येतात. तर तुमच्या गावानुसार तुम्ही अशी यादी पाहू शकता. हे गावाचं नाव आहे, हे तालुक्याचं आहे, हे जिल्ह्याचं आहे आणि हे राज्याचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावाच्या नावानुसार यादी काढू शकता. त्याच्यामध्ये तुमचं नाव आहे का नाही पाहू शकता. तर दिलेली माहिती कशी वाटली नक्की कळवा. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.